नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव संध्या ब्लॉगर अँड फूडीज. आणि आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आणि आज आम्ही आलो एका ठिकाणी सिद्ध गणेशांची पोती घेण्यासाठी. आणि हे म्हणजे 7 सवासणीला पोती देतात. दाखवते तुम्हाला सगळे. आम्ही घरातून एंट्री मारल्याच ना समोर पूजा मांडलेली होती. हे पाहू शकता तुम्ही, सिद्ध गणेशाची पूजा आहे. आणि इकडे 7 पोते आहेत, ओटी भरायचं सामान वगैरे सगळं. आणि ह्याला ना पोती, लाल एक पीस, वाटीमध्ये गणपतीची मूर्ती आणि दुर्वा असं सगळं साहित्य ओटी हे करायचं असते, दान करायचं असते. बायकांना घरी बोलवून त्यांना कुंकू लावून मग नंतर खाली पाय धुवून पायाची सुद्धा पूजा करतात. नंतर मग ओटी भरून जेवायला वाढायचं, असं हे पद्धत असते ह्याची. हे सिद्धी गणेशाची पूजा आहे. म्हणजे सिद्धी गणेश हे व्रत आहे. त्याच्यामुळे असं म्हणतात की आपण जे मनात इच्छा धरून ही पूजा करतो ते सिद्ध होतं. म्हणजे आपण लेकरांच्या भविष्यासाठी किंवा अभ्यासासाठी त्यांच्या असं काही केलो तर हे आपलं मनोकामना पूर्ण होते, अशी या पूजेची धारणा आहे. आणि मुलासाठी जर 21 मंगळवार पूजा करायची असते ही. आणि गणपतीला दुर्वा वाहणं, मोदक देणं, चढ हे करणं सगळं हे चांगलंच असतं. आणि ह्या पोतीच्या निमित्तानं जर 21 मंगळवार आपली गणपतीची सेवा होत असेल किंवा दुर्वा मोदक देणं होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि हे चांगलंच होईलच. असं गणपतीची पूजा केव्हाही मुलांच्या अभ्यासासाठी चांगलीच असते आणि केलेलं चांगलंच. आणि हे असं असते की पोती घेतल्याच्या नंतर पूजा करावीच लागते. त्याच्यासाठी जास्त जण हे पोती घेतच नाहीत. आम्ही सुरुवातीला आमच्या गल्लीमध्ये आम्ही दोघी जावाच हे पोती घेऊन आलो होतो, म्हणजे आमच्या मावस जावेकडून. आता बाकी आमच्या गल्लीतल्या बाकी जणांना दिलं होतं आणि त्यांनी आता उद्यापन करायला लागले. तर आम्ही करून खूप वर्ष झालं आता आमचं उद्यापन होऊन. आता ह्यांनी सुरू केले आमच्यानंतर, मग आता त्यांचं उद्यापन झालेलं आहे. छान ह्यांचं फुलाऱ्याचंच घर होतं, आम्हाला गजरे वगैरे छान दिलेले त्याने. सुरुवातीला गेलो होतो, आमच्या दोघांची पूजा झाली होती. नंतर मग 7 बायका म्हणजे 5 बायका आणखी आलते. एका पाठोपाठ एक सगळ्यांचीच ओटी भरणी झाली एकसारखे. मग नंतर जेवायला वाढले. अन्नामध्ये सुद्धा मस्त असं पुरणाची पोळी, मिरची, भजे सगळं मस्त चांगलं होतं. स्वयंपाकसुद्धा छान झालेलं होतं. मी बाहेर जाताना ना अक्षतला मी म्हणजे खेळायला बसू घालून गेले होते, तर तसंच खेळत होता. हे आहे मराठी व्यापार, म्हणजे चांगलं आहे. मोबाईल बघण्याच्या ऐवजी जर मुलं हे खेळायला वगैरे दिलं ना तर खूप चांगलं. ह्यामुळं ना बुद्धीला सुद्धा चालना मिळते, कारण हे संदर्भात गेम आहे. चांगलंच आहे गेम हे. अक्षत खेळत असतो नेहमी. आणि आमची रुबी. मी बाहेर जातानाच ना मला अक्षत म्हणून लागलं होतं की काहीतरी मला खायला करून दे. आणि मी त्याला म्हणले होते की आल्याच्या नंतर करून देईन. मग आल्याच्यानंतर मी त्याला करून दिले चपाती पिझ्झा. हे पाहू शकता, एक मस्त मोठी चपाती लाटून घेतली मी आणि त्याला एका साईडनं चांगलं भाजून घेतलं. म्हणजे दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि त्याला थोडं ते चमचा असते बा, मॅगी चमचा, त्या चमच्यानं फोर्कनं व्यवस्थित थोडं छिद्र पाडून घ्यायचं. म्हणजे दोन्ही बाजूने छान खमंग भाजलं जाईल. आणि त्याच्यावर सॉस टाकून घ्यायचं भरपूर प्रमाणात. आलूची भाजी करून ठेवलेलीच होती. आणि व्यवस्थित हे सगळीकडे हे काय म्हणतात, टोमॅटो सॉस स्प्रेड करून घ्यायचं. आता हे मुलांना ना घरच्या घरी हेल्दी पिझ्झा म्हणू शकतो किंवा हेल्दी काहीतरी खायला दिल्यासारखं वाटतं आणि काहीतरी व्हेरायटी म्हणल्यासारखं. तेच चपाती आणि भाजी नुसतं खाण्यापेक्षा असं वेगळं काहीतरी करून दिल्यानंतर लेकरं खूप आवडीनं खातात. त्यासाठी हे असं काहीतरी वेगळं करायचं. आणि ते सगळं अगोदर सॉस सगळीकडे स्प्रेड करून घेतलं, मग आलूची भाजी स्प्रेड करून घेतली. सगळे व्हेजिटेबल टाकून घ्यायचे त्याच्यावर, काकडी, टोमॅटो, ओनियन, कांदा असं सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं. ते जेवढे झाले तेवढे, म्हणजे जास्त प्रमाणात कच्चे असे फळभाज्या खाल्ले ना, पालेभाज्या, ते सगळे चांगलंच असतं. आणि खात असतील तर भरपूर प्रमाणात टाकायचं. आणि सगळीकडे व्यवस्थित असे सगळीकडे हे पण टाकून घेतले मी, काय म्हणतात, भाज्या जास्तीच्या प्रमाणात सगळीकडे ठेवून घेतलं. त्यानंतर टाकून घ्यायचं हे ऑरिगॅनो थोडं आणि चिल्ली फ्लेक्स थोडं. हे चिल्ली फ्लेक्स मी घरीच केले, म्हणजे मिरच्या होती, लाल मिरच्या, त्याच्यावरूनच क्रश करून घेतलेले. चिल्ली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो वरून स्प्रेड करायचं. थोडं एक चिमूटभरच एक साठवणीतला मसाला टाकायचा, त्याच्यामुळे छान चव येते.
आणि हे आहे मीठ, काळं मीठ आणि तिखट हे दोन्ही मिक्स केलेलं, त्याच्यामुळे थोडं चटपटीतपणा येतं, त्याच्यामुळं ते दोन्ही टाकायचं. आणि हे आहे चीज, ते थोडं वाकडं कट करण्यात आलं, वाकडे झाले. असे चीज म्हणजे थोडं चीजसुद्धा ठेवलं ना कुठं त्याच्यामुळं थोडं चीजीच होईल आपलं हे घरीच तयार केलेला पराठा म्हणजे पिझ्झा. बाहेरच्या याच्यामध्ये काय असते, जास्त प्रमाणात हे मियोनीज आणि चीज हे सगळं जास्त प्रमाणात असतं, म्हणून त्याचेच हे असतं. आणि उलटं मला तर वाटते घरीच आपण मीठ मिरची तोंडभर व्यवस्थित मुलासारखं आवडी तसं टाकून हे सगळं एवढं टाकल्याच्यानंतर खूप छान होतं. हे असं भरपूर प्रमाणात सगळीकडे टाकून घ्यायचं आणि एक ताट ठेवून एक 10 मिनटं वाफवून घ्यायचं. 10 मिनटं पण नाही, 5च मिनटामध्ये चांगलं वितळतं आपलं हे सगळं टाकलेलं. घरच्या घरी मस्त. आता एवढं मायक्रोवेव्हसारखं एवढं चांगलं वितळत नाही, पण घरच्या घरी मस्त होईल. थोडं चांगलं सगळीकडून भाजलंही नसेल, चांगलं वितळलं नसेल तर एक फोल्ड मारून आणखीन 2 वेळेस पलटून घ्यायचे, त्याच्यामुळे एकदम छान होईल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच एका चांगल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याची काळजी घ्या. बाय. कसा वाटला नक्की सांगा.